आपली अभिलाषा, सडतोड भाषा, सर्वसामान्यांचा विचार, भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ, सामाजिक बांधिलकी, शिक्षण, कला, साहित्य, राजकीय, धार्मिक हितरक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल, आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल। नमस्कार, ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। दलित महासंघ व बहुजन समता पार्टीचा निर्धार मेळावा कराड येथे संपन्न। या मेळाव्याला उद्घाटन म्हणून शंभूराज देसाई साहेब उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राचार्य मचिंद्र सक्ते सर, प्राचार्य पुष्पलता सक्ते मॅडम, काशीनाथ सुलाखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती देण्यात आली। विलास कांबळे सर, विकास बल्लाळ, अंजुम देसाई, प्रकाश कांबळे सर, बाबासाहेब दबडे, मार्तंड वाघमारे, सुनील गाडगे, सुहास गाडगे, सूरज कांबळे, प्रेम गाडगे, सचिन समुद्रे, बाबू शिंदे इतर कार्यकर्ते उपस्थित होते। या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी विलास कांबळे सर यांची नियुक्ती, तर करवाई तालुका अध्यक्षपदी सुनील गाडगे यांची नियुक्ती व गांधीनगर अध्यक्षपदी प्रेम गाडगे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली। प्रतिनिधी सुहास गाडगे, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, करवीर, कोल्हापूर। त्यांच्या पाठीशी आहे या मातंग समाजाच्या, हा विश्वास तुम्ही त्या ठिकाणी द्या। मी गेलो तिथं बऱ्याच कार्यकर्त्यांची भाषणं झाली, सगळ्यांची तिथं निवेदनं मी स्वीकारली आणि आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझा विस्तृत अहवाल त्या ठिकाणी दिला की काय परिस्थिती आहे। आणि जे सत्तेसर म्हटले तसं जेव्हा सीएम साहेबांच्याकडे आपल्या काय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्या बैठकीमधलं साहेबांनी मला सांगितलं की ह्या प्रश्नामध्ये माझ्या वतीनं तुम्ही अधिवेशन बहुतेक चालू होतं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एकनाथजी शिंदे साहेबांनी मला सांगितलं की त्या आंदोलनाला तुम्ही सामोरं जा, त्यांच्याशी चर्चा करा आणि निश्चितपणे हे सरकार त्यांच्या पाठीशी आहे या मातंग समाजाच्या, हा विश्वास तुम्ही त्या ठिकाणी द्या। मी गेलो तिथं बऱ्याच कार्यकर्त्यांची भाषणं झाली, सगळ्यांची तिथं निवेदनं मी स्वीकारली आणि आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझा विस्तृत अहवाल त्या ठिकाणी दिला की काय परिस्थिती आहे। आणि जे सत्तेसर म्हटले तसं जेव्हा सीएम साहेबांच्याकडे आपल्या काय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्या बैठकीमधलं साहेबांनी मला सांगितलं की ह्या प्रश्नामध्ये माझ्या वतीनं तुम्ही नुसार अधिवेशन बहुतेक चालू होतं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एकनाथजी शिंदे साहेबांनी मला सांगितलं की त्या आंदोलनाला तुम्ही सामोरं जा, त्यांच्याशी चर्चा करा आणि निश्चितपणे हे सरकार त्यांच्या पाठीशी आहे या मातंग समाजाच्या, हा विश्वास तुम्ही त्या ठिकाणी द्या। मी गेलो तिथं बऱ्याच कार्यकर्त्यांची भाषणं झाली, सगळ्यांची तिथं निवेदनं मी स्वीकारली आणि आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझा विस्तृत अहवाल त्या ठिकाणी दिला की काय परिस्थिती आहे। आणि जे सत्तेसर म्हटले तसं जेव्हा सीएम साहेबांच्याकडे आपल्या काय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्या बैठकीमधलं साहेबांनी मला सांगितलं की ह्या प्रश्नामध्ये माझ्या वतीनं ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर।